म्हणजे एक प्रकारे सरकारच्या आशीर्वादाने भूखंड गिळण्याचं काम चालू आहे. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तिथे स्वतः भेटीला आल्या. त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे, कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात. त्यामुळे नीतिमत्ता, नजरेची शरम हा काही विषय आता राहिलेला नाहीये. परंतु सरकारचा वरद हस्त असल्याशिवाय सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाहीये. ज्या पद्धतीने विक्षिप्तपणे कारभार चालू आहे, त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विचार राहिलेला नाहीये. दुसरीकडे मुंबईत एक प्रकरण आलेलं आहे का अधिकाऱ्यांना बऱ्याच पद्धतीनं गैरव्यवहाराच्या अनेक अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे. हे सगळे प्रश्न सरकारसमोर असणार आहेत आणि याचीच भीती आहे. नाही, प्रश्न असा आहे की या सरकारला भीती आता कोणाचीच राहिलेली नाहीये, कारण त्यांना माहिती आहे की लोकांना पैसे दिले तर लोक निवडून देतात. त्यामुळे नीतिमत्ता, नजरेची शरम हा काही विषय आता राहिलेला नाहीये. पैसे देऊन मतं घेणं हा त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ते त्या कुठल्या गोष्टीला, त्यांना माहिती आहे की आता किती प्रश्न जरी निर्माण केले तरी देखील आपल्याला पैसेच द्यायचे लोकांना. महापालिका आयुक्त महेश पाटील यांनी ज्या पद्धतीनं जे नावं येत आहेत समोर अनेक वरिष्ठ IAS IPS अधिकाऱ्यांच्या पैशांच्या बाबतीत हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात असणार आहे. येणार ना, 100% हा प्रश्न येणारच. त्याचं कारण असं आहे की एक महापालिकेचा सहाय्यक आयुक्त सगळ्या अधिकाऱ्यांचे पैसे गुंतवतोय आणि केवळ त्याला सक्तीच्या रजेवरती पाठवलं जात आहे. दुसरा कोण असला असता तर त्याला आतमध्ये टाकला असता. एव्हाना EOW, CBI, ED सगळं त्याच्या मागे लागलं असतं. परंतु सर्व वरिष्ठ लोकांचे पैसे त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याला काय होईल असं मला आता तरी वाटत नाहीये. तुम्ही गेल्या अधिवेशनामध्ये वरच्या सभागृहात एक मुद्दा मांडलेला होता की 350 एकर कांदळवाल्यांची संपूर्ण कत्तल झालेली होती. त्या प्रकरणात स्वतः पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्या स्पॉटला जाऊन भेट सुद्धा दिलेली होती. आता देखील त्या कांदळवाल्यांच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवाल्यांची कत्तल आणि भराव टाकण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे. ही जमीन कोणाच्या घशात नक्की नेमकी? मी आपल्याला माहिती आहे की एवढा मोठा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे तिथे स्वतः भेटीला आल्या. मला असं वाटलं होतं त्या आल्याच्या नंतर कारवाई थांबेल, परंतु त्यानंतर अजून जोरदारपणे तिथे भराव टाकण्याचं काम चालू झालं. त्याच्यावरती मी 2दा आंदोलन करून ते काम थांबवलं. मला जेव्हा जेव्हा आंदोलन करून काम थांबवणं शक्य आहे त्या वेळेला मी ते काम थांबवतोय. परंतु सरकारचा वरद हस्त असल्याशिवाय एवढी मोठी झाडांची कत्तल आणि एवढा मोठा भूखंड गिळण्याचं काम होऊ शकत नाही. या अधिवेशनात पंकजाताईंना मी विचारणार आहे की आपण येऊन गेल्याच्या नंतर हिंमत कशी होती. आम्हाला एक गोष्ट कळते की 35 एकर जमीन नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिलेली आहे, 35 एकर जमीन खाजगी विकासकाला दिलेली आहे, तरी देखील मातीचा भराव टाकून पूर्ण कांदळवन बंद करण्याचं काम होते आणि कोणी सरकारी अधिकारी येत नाही. आमचे कार्यकर्ते आंदोलन करायला जातात, पोलीस त्यांच्यावरच गुन्हा नोंदवत आहेत. म्हणजे एक प्रकारे सरकारच्या आशीर्वादाने भूखंड गिळण्याचं काम चालू आहे. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड माफिया निर्माण झालेला आहे. मुंबई वेगवेगळ्या लोकांच्या घशात टाकण्याचा प्रयत्न होतो. तुमच्या पक्षाकडनं सातत्यानं अडाणींवरती कुठेतरी पॉइंट आउट केलं जात आहे. ही 350 एकर कोणाच्या नेमकी घशात? त्या 350 एकर ही याच्यामध्ये सहाराचा एक मोठा भूखंड आहे आणि तो सहाराचा भूखंड आता अडाणींनी घेतलेला आहे. सहारा ग्रुपच घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा हा भूखंड देखील त्यांच्या घशात जाईल असं एकंदर साधारण चित्र आता उभं राहिलं. मतदार याद्यांच्या गोंधळाबाबत जर आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेच्या 11 लाख डबल मतदार किंवा उभार मतदार आहे. त्या अनुषंगाने आता महापालिकेकडनं इकडे त्यांची नावं गाळण्याची प्रक्रिया जी सुरू केली मात्र या प्रक्रियेवरती तुमचा विश्वास आहे का? पद्धतीनं बघा, एकंदर निवडणूक आयोगावरच आता आमचा विश्वास राहिलेला नाहीये. आता केवळ आमचाच नाही, सत्ताधारी पक्षाचा देखील विश्वास राहिलेला नाहीये. ज्या पद्धतीने विक्षिप्तपणे कारभार चालू आहे, त्यामुळे आमचा सत्ताधारी पक्षाचा कोणाचाच विचार राहिलेला नाहीये. मनमानी कारभार चालू आहे. ज्या पद्धतीने दुबार नावं 11 लाख सापडलेली आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ती मतं 14 लाखाच्या आसपास आहेत. आणि आता आम्ही सगळे ऑब्जेक्शन्स घेतलेली आहेत. यावेळेला आम्ही ऑब्जेक्शन्स वेळेवरती घेतलेली आहेत. आज शेवटचा दिवस आहे ऑब्जेक्शन घ्यायचा. त्यामुळे आता ऑब्जेक्शन्स घेतलेली असल्यामुळे निवडणूक आयोग काय करतोय हे आता आम्हाला थोड्या दिवसात कळेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.